सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आधी नमितो सिद्ध गणेशा, द्वितीया विद्येच्या सरस्वतीला, तृतीया या पाहुण्या नंदनाला, करीतो सुरुवात मी सूत्रसंचालनाला. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले विद्याप्रसारक मंडळाचे सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर, आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या कुमारी पूजा राजेश दोंदे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व निमंत्रित पालकवर्ग, माझे मित्रमैत्रिणी आणि सर्व शिक्षक, आपणा सर्वांचे मी मितांश ठाकरे मनपूर्वक स्वागत करतो. विद्येच्या या प्रांगणात परमेश्वराचा मान सर्वप्रथम. चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने करूया व त्याचबरोबर स्वागत पद्याने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करूया. ईशस्तवन व स्वागत गीत सादर करीत आहेत इयत्ता 3री व 4थीचे विद्यार्थी. त्यांना मार्गदर्शन केले आहे सौभाग्यवती अंबिकेबाईंनी.
लहान लहान डोळे चिमुकले कान, लहान लहान डोळे चिमुकले कान, तुमचे गीत ऐकल्यावर हरपले भान. आता कार्यक्रमाच्या आधी उपस्थित पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले जाईल. आजच्या या उत्साही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय श्रीयुत अनिरुद्ध जोशी सरांनी स्वीकारावे व पुढील कार्यक्रमाकरिता आम्हाला अनुमती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या शाळेच्या विद्यार्थी वत्सल मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती ठाणेकरबाईंना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या आनंददायी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. आजच्या या रंगतदार उत्साहपूर्ण स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेले माननीय अध्यक्ष संगीत विशारद श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर, आजची आपली पाहुणी मानसोपचार तज्ज्ञ व माजी विद्यार्थिनी कुमारी पूजा दोंदे, मंडळाचे माननीय सदस्य श्रीयुत दिलीप जोशी सर, आपल्या माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती भांगरेबाई, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती खरेबाई, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती माधवी झेपले, इतर स्थानापन्न असलेल्या माजी मुख्याध्यापिका, पूर्व प्राथमिक व प्राथमिक आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, समस्त पालक वर्ग आणि माझ्या लहानग्या प्रियमी विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत व सर्वांना सस्नेह अभिवादन. आजचा दिवस आपल्या शाळेसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या आत दडलेली कला, आत्मविश्वास आणि नवसर्जन आता काही वेळातच या मंचावर झळकणार आहे. आपल्या शाळेचे ध्येय हे केवळ पुस्तकातील शिक्षण देणे एवढ्यावर न थांबता संपूर्ण व्यक्तिमत्व विकास घडवणे, त्या दिशेने हे स्नेहसंमेलन एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मी सर्व पालकांची मनापासून आभारी आहे की ते नेहमी शाळेला साथ देतात, प्रोत्साहन देतात. तसेच शाळेवर दाखवलेला विश्वास आणि सहकार्य आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. मी माझ्या शिक्षकवृंदांचेही आभार मानते, ज्यांनी अक्षयदादा आणि त्याच्या टीमच्या मदतीने रिहर्सलपासून सगळ्या तयारीपर्यंत अतिशय समर्पक योगदान दिले आहे. तसेच पडद्यामागचे कलाकार म्हणजे आपल्या लिपिका, संगणक शिक्षिका, आपला शिपाई वर्ग, आपल्या मंडळातील कर्मचारी वर्ग. आजचा सोहळा सजला तो या सर्व हातांमुळेच. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांना आनंद देईल, प्रेरणा देईल आणि त्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांच्या लहान मोठ्या प्रतिभेला वाव मिळेल.
आज आपण इतक्या संख्येने ज्या शाळेत उपस्थित झाला आहात त्या शाळेच्या विकासामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये विद्याप्रसारक मंडळाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांची दूरदृष्टी, नियोजन तसेच मुलांच्या शिक्षणासाठीचा प्रामाणिक दृष्टिकोन आज आपल्याला ज्या काही उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, स्वच्छ सुरक्षित वातावरण, तांत्रिक साधनसामग्री, क्रीडा साहित्य, वाचनालय आणि विविध सहशालेय उपक्रमांसाठी ज्या सुविधा उपलब्ध होत आहेत त्या आपल्या मंडळातूनच. मी त्याबद्दल विद्याप्रसारक मंडळाचे अगदी मनापासून आभार व्यक्त करते. आणखी एक आनंदाची गोष्ट मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना शेअर केली असेल, पण पुन्हा शेअर करावीशी वाटते की आपल्या विद्याप्रसारक मंडळाला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा दिमाखदार सोहळा 30 नोव्हेंबरला कॉलेजमध्ये पार पडला. आता आपली शतकाकडे वाटचाल सुरू आहे. त्याच्यामुळे त्या शतकपूर्तीच्या अभिमानास्पद वाटचालीत तिच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना आपण अधिक सक्षम आणि समर्थ बनवूया. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझ्या प्रिय पालकांना मी एवढं सांगू इच्छिते की आपली मुलं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आणि अभिमानाची बाब आहे. त्यांच्या प्रत्येक छोट्या यशात, त्यांच्या प्रत्येक नव्या प्रयत्नात तुमचा आधार, तुमचं प्रोत्साहन आणि प्रेम आवश्यक आहे. शाळा, पालक आणि विद्यार्थी यांचं एक नातं सुंदर त्रिकोणासारखं असतं. या तिघांपैकी कुणीही कमी पडलं तरी त्या मुलाच्या भविष्याची दिशा डळमळू शकते. कारण शाळा आणि घर या दोन्हीच्या सहकार्यानेच मुलांची स्वप्न आकार घेत असतात. तेव्हा पालक, शिक्षक आणि विद्यार्थी एकाच दिशेने चालतात तेव्हाच मुलांचं भविष्य तेजस्वी होतं, यात शंकाच नाही. आणि मला खात्री आहे की आपला हा त्रिकोण मजबूत बनवण्याचं काम आपण सर्वजण मिळून नक्कीच करूया. आता माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी एवढंच सांगणं आहे की आजचा दिवस तुमचा आहे, तुमच्या मेहनतीचा, तुमच्या कलेचा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा. या मंचावर येण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत, पण ही मेहनत आयुष्यात प्रत्येक वेळी आवश्यक असते. अगदी परीक्षेत चांगले गुण मिळवण्यापासून ते चांगलं वागणं, सर्वांचा आदर करणं, शिस्त बाळगणं, इतरांना मदत करणंपर्यंत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. हे जरी खरं असलं तरी अपयश आलं म्हणून हारायचं सुद्धा नसतं. कारण दुसऱ्यांच्या यशात आनंद व्यक्त करणं ही सुद्धा तुमच्यातल्या मोठेपणाची खूण आहे. आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ ठरला म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा माझ्या विजयाच्या दिशेने कसं पाऊल पडेल हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. मला वाटतं हा संदेश आपल्या लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप उपयुक्त आहे. त्यामुळे मग आपली कुवत आणि आपल्यातले गुण ओळखायला शिकण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. आता वेळ झालेली आहे आलेल्या पाहुण्यांच्या स्वागताची. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कुमारी पूजा राजेश दोंदे यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत अनिरुद्ध जोशी सरांनी पुष्पगुच्छ व स्नेहभेट देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत जोशी सर यांचे स्वागत माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती ठाणेकर बाईंनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत व मुख्याध्यापिकांचे स्वागत शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती धर्माधिकारी बाईंनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
वार्षिक कार्याचा आढावा आपल्या अहवाल वाचनातून देत आहेत सौभाग्यवती परदेशीबाई. नमस्कार. सुस्वागतम. सरस्वती मातेस वंदन करून विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त माननीय कैलासवासी डॉक्टर वाना बेडेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते आणि प्राथमिक विभागाचा सन 2025-26चा अहवाल सादर करत आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दिनांक 16 जून 2025 रोजी झाली. पहिल्या दिवशी माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा ठाणेकरबाई व ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती रश्मी धर्माधिकारी व सौभाग्यवती विनोदिनी राणेबाई यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप ठाणे शहर समन्वयक माननीय श्री पायरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या शैक्षणिक वर्षात 689 विद्यार्थी, 18 शिक्षक, 1 लिपिका, 1 सेविका, 2 मदतनीस व 2 संगणक शिक्षक असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. शासकीय नियमानुसार माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती चित्ररेखा प्रताप भांगरे ह्या 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्या व सौभाग्यवती सुरेखा ठाणेकर बाई 1 जानेवारी 2025 पासून विभाग प्रमुख म्हणजेच मुख्याध्यापिका म्हणून आता कार्यरत आहेत. तसेच सौभाग्यवती मनीषा गोखलेबाई शासकीय नियमाने 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्या. महानगरपालिका शिक्षण मंडळाकडून आपल्या शाळेत सौभाग्यवती लीना माने व सौभाग्यवती क्षमा कोळीबाई यांचे 15 जानेवारी 2025 रोजी व श्रीयुत रमेश जाधव सर यांचे 17 सप्टेंबर 2025 रोजी समायोजन होऊन ते आता वर्गावर रुजू झाले आहेत. 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पतंजली योग समिती व अंबिका योग कुटीरच्या योग शिक्षकांनी प्रात्यक्षिकातून योगाचे महत्त्व समजावून सांगितले. आपल्या शाळेत गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी, दीपपूजन, रक्षाबंधन, गणेशोत्सव, शारदोत्सव इत्यादी सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व थोर व्यक्तींच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. सर्व शासकीय कार्यक्रम राबवले जातात. आनंददायी शनिवार खरोखरच ह्या वर्षापासून विद्यार्थ्यांना आनंद देणार आहे. कारण ह्या वर्षापासून शाळेने खेळासाठी प्रशिक्षक नेमले आहेत. ते विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ अगदी हसत खेळत शिकवतात. एप्रिल 2025 निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पॅट परीक्षा, पायाभूत व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन चाचणीत विद्यार्थ्यांची प्रगती चांगली आहे. शासनाकडून निवडक मुलांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. चावडी वाचन उपक्रम मार्च 2025 ते जून 2025 पर्यंत राबवण्यात आला. त्यात पालकांचे सहकार्य घेण्यात आले. ठाणे महानगरपालिका आयोजित शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. त्यात दक्षता मंडळातर्फे शाळेला व माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा ठाणेकरबाईंना सन्मानित करण्यात आले. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत ह्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन मंडळाचे सभासद श्रीयुत उत्तम जोशी सर व श्रीयुत दिलीप जोशी सर यांच्या उपस्थितीत शाळेच्या सर्व माध्यमांनी मिळून उत्साहात साजरा केला. आपल्या शाळेत यावर्षी प्रथमच शिक्षक दिनानिमित्त इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 1ली ते 3रीच्या वर्गावर शिक्षक म्हणून काम केले. अतिशय सुंदर असा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. स्वच्छता पंधरवडा साजरा करताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करताना इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून विविधतेतून एकता या कार्यक्रमात बहार आणली. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सहल पॅराडाईज रिसॉर्ट पडघा येथे नेण्यात आली असून विद्यार्थ्यांना खेळ, जादूचे प्रयोग व निसर्गरम्य वातावरणाचा अगदी मनसोक्त आनंद लुटला. सकाळ पेपरतर्फे शाळेत वर्तमानपत्र वाचन उपक्रम राबविला जातो. सकाळ NIE तर्फे 17 सप्टेंबर 2025 रोजी ज्ञानेश्वरी पठण उपक्रम घेण्यात आला. त्याबद्दल शाळेला थेट आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची तसबीर व ज्ञानेश्वरी भेट मिळाली. तसेच आपल्या शाळेला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. आपल्या शाळेतील मोक्षदा शीत हिला सकाळ चित्रकला स्पर्धेत अ श्रेणी प्राप्त झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी विद्याप्रसारक मंडळाच्या 90 वर्षे पूर्तीचा विद्यायतनम हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात विद्याप्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत इयत्ता 2री व 3रीचे विद्यार्थी आलेले आहेत. इयत्ता 2रीत गीतेश नागेश परब राज्यात 43वा, प्रभास अनिकेत महाडिक व दुर्वेश गणेश रोकडे राज्यात 109व्या क्रमांकावर आले आहेत. या विद्यार्थ्यांना सौभाग्यवती रश्मी धर्माधिकारी बाई यांनी मार्गदर्शन केले होते व इयत्ता 3रीतील मुद्रा गणेश दामले ही राज्यात 98वी व वेदांत लक्ष्मण जागडे राज्यात 178व्या क्रमांकावर आला आहे. त्यांना सौभाग्यवती गीताली अंबिके व सौभाग्यवती कल्पना गायकवाड यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच इयत्ता 4थीच्या वर्गाला सौभाग्यवती विनोदिनी राणे बाई यांनी मार्गदर्शन केले होते. कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे विविध आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आल्या. यात मितांश कल्पेश ठाकरे यास राज्यस्तरीय कलाकृती अवॉर्ड 2025 सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बालरंगभूमीतर्फे आयोजित केलेले एकल नृत्य प्रकारात आराध्या राजेंद्र मोहिते हिला प्रथम क्रमांक पारितोषिकाने गौरविण्यात आलेले आहे. तसेच एकल वाद्य वादन लोककला स्पर्धेत यज्ञेश बाबर याला सर्वोत्कृष्ट वादन पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. इतिहास महाराष्ट्राचा या कार्यक्रमांतर्गत 67 विद्यार्थ्यांमधून मुद्रा दामले हिला विशेष पारितोषिक व 500 रुपये रोख बक्षीस मिळाले आहे. 1 ऑगस्ट विद्याप्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनी विशेष प्रावीण्य म्हणून तिचे ट्रॉफी देऊन कौतुक करण्यात आलेले आहे. अनेक विविध स्पर्धेत मुद्रा दामले ही पारितोषिकांची मानकरी असते. तिचे शाळेकडून कौतुक करण्यात आले आहे. तिरक्या डोक्याचं या नाटकात आपल्या शाळेच्या वेदश्री जेधे, मनस्वी हाबळे व प्रज्ञा नाईक या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा ठाणेकर यांना पुढील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. रोटरी क्लब ठाणे यांच्यातर्फे व डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर प्राथमिक विभागातर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे व आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे चैत्र नवरात्रोत्सवात सन्मानपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती विनोदिनी राणे यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने कोकण विभाग गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. श्री व सौ विनोदिनी संजय राणे यांनी शाळेला ग्रंथालयासाठी 80 पुस्तके भेट दिली आहेत. तसेच आपल्या शाळेतील सौभाग्यवती मीना सोनवणे व सौभाग्यवती कांचन मोहिते यांनी उन्हाळी सुट्टीत 24 वर्ष निवड श्रेणीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. अशा प्रकारे शासनाचे नियम, विद्याप्रसारक मंडळाचे पाठबळ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यात शिक्षकांची असलेली अतुलनीय भूमिका, पालकांचे मिळालेले मोलाचे सहकार्य, त्या दृष्टीने असलेली विद्यार्थ्यांची सकारात्मकता या सर्वांच्या प्रयत्नामुळेच आपल्या शाळेची यशस्वीरित्या जडणघडण होत आहे आणि पुढेही होत राहील. धन्यवाद. आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत सौभाग्यवती राणेबाई. नमस्कार. आजच्या स्नेहसंमेलनाचे माननीय अध्यक्ष श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर, आपल्या माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा ठाणेकरबाई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर व उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या बालदोस्तांना माझे विनम्र अभिवादन. आज मी येथे आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे. आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं. आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत? म्हणूनच जनसेवेचे हे सुंदर लेणं आपण प्रेमाने जपावं. असं हे जनसेवेचे सुंदर व्रत हाती घेतलेली आजच्या आपल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असलेली आमची विद्यार्थिनी पूजा राजेश दोंदे
ही आहे. मला सांगायला आनंद होत आहे की पूजाने आपले शिक्षण पूर्वप्राथमिक विभागापासूनचे माध्यमिक विभागापर्यंत आपल्या या शाळेतच पूर्ण केले आहे. पूर्वप्राथमिक विभागात असताना छोटी पूजा दिंडीत रुक्माई झाली होती. शाळेत असताना पूजाला भरतनाट्यमची आवड होती. नालंदा नृत्यशाळेतून तिने भरतनाट्यमच्या 4 परीक्षा दिल्या आहेत. इयत्ता 4थीत असताना तिने गीताई व रामायण या स्पर्धेत 2रा नंबर मिळवला होता. पूजाला भरतकामाची व वाचनाची विशेष आवड आहे. 2005 साली लोकसत्ता आयोजित हस्ताक्षर कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातून पूजाचा 2रा नंबर आला होता. तसेच शाळेत असताना तिने वाघाने केले एप्रिल फूल या बालनाटकातून देखील काम केले आहे. अशी ही आपली पूजा सर्वच कलेत अग्रेसर आहे. शाळेत असतानाचे तिचे आणखीन एक विशेष म्हणजे तिने मे महिन्याची सुट्टी कधीच वाया घालवली नाही, तर सुट्टीचा उपयोग तिने काही ना काहीतरी विशेष कला शिकण्यासाठी केला. पूजाने आपले BCom ज्ञानसाधना कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने BA इन सायकॉलॉजी हे आपल्या संस्थेच्या जोशी बेडेकर कॉलेजमधून पूर्ण केले. पूजाने आपले पोस्ट ग्रॅज्युएशन चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलिंग हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे व्यक्तिमत्व विकास केंद्र पुणे येथून पूर्ण केले. तसेच इयत्ता 10वी व 12वीच्या मुलांसाठी व पालकांसाठी टेलिफोन काउन्सिलिंग हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे येथून पूर्ण केले आहे. पूजा ही सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञान मंदिर कळंबोली या शाखेत गेली 3 वर्ष समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. तसेच तिचे 10वी व 12वीच्या मुलांसाठी व पालकांसाठी टेलिफोन काउन्सिलिंग चालूच असते. आपल्या सगळ्यांना तिच्या भाषणातून तिची आणखीन जास्त व छान ओळख होईलच. तत्पूर्वी मी विनोदिनी राणे तुमची रजा घेते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत सौभाग्यवती धर्माधिकारी बाई. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्याप्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देत आहे. शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या मुंबईच्या VGTI या शिक्षण संस्थेतून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली आहे. ते उत्कृष्ट गझल गायक व पार्श्वगायकही आहेत. हिंदी गझल व मराठी गीत गायनाचे सरांचे 1200हून अधिक कार्यक्रम भारतात व भारताबाहेर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया इत्यादी 14 देशांमध्ये झाले आहेत. सन 1995 साली त्यांना तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री श्रीयुत वसंत साठे यांच्या शुभ हस्ते दिल्ली येथे प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यातील काही पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. सन 2002मध्ये ठाणे गुणीजन पुरस्कार, सन 2014मध्ये ठाणे नगररत्न व ठाणे गौरव पुरस्कार, 2018मध्ये इंडियन आयकॉनिक पर्सनॅलिटी पुरस्कार, सन 2017मध्ये राष्ट्रीय कला निर्माण पुरस्कार, सन 2024मध्ये रोटरी इंटरनॅशनलतर्फे व्होकेशनल प्रोफेशन एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त झाले आहे. यावर्षी म्हणजे 2025मध्ये या संगीत साधकाला अमेरिकेतील ट्रिनिटी क्रेस्ट युनिव्हर्सिटी या संस्थेने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. ही मानाची डिग्री त्यांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात आली आहे. अमेरिकेतील या युनिव्हर्सिटीचे मानद PhD दिलेले अनिरुद्ध जोशी सर हे पहिले भारतीय गणले गेले आहेत. सर, आपल्या ह्या ग्रेट अचिव्हमेंटबद्दल प्राथमिक विभागाकडून आपले खूप खूप हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. यापूर्वी अनिरुद्ध जोशी सर
यांना कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मिळाला आहे. उर्दू गझल गायन या क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांनी 10 सिनेमा, 6 नाटके आणि 4 दूरदर्शन मालिकांसाठी पार्श्वगायन केले आहे. स्वरमंच म्युझिक अकॅडमी या संस्थेचे ते संचालक असून आतापर्यंत सुमारे 7,000 विद्यार्थ्यांना त्यांनी गायनाचे मार्गदर्शन केले आहे. सरांच्या गाण्याचे 41 अल्बम्स प्रसिद्ध आहेत. लातूर महोत्सव येथे झी सारे गम या कार्यक्रमात संगीत स्पर्धकांचे परीक्षणही त्यांनी केले आहे. मुक्काम पोस्ट 1000 हे जोशी सरांच्या सांगीतिक प्रवासाचे वर्णन करणारे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील आपल्या प्रस्तावनेत सुप्रसिद्ध संगीतकार श्रीयुत कौशल इनामदार यांनी जोशी सरांमधील ध्येयासक्ती व कमिटमेंट अर्थात आपल्या कामासंबंधी असलेली बांधिलकी आणि चिकाटी या गुणांचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यांच्या या पुस्तकांच्या 3000 प्रतींची निर्मिती झाली असून सध्या पुस्तकाची 3री आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. अशा प्रकारे आपल्या संगीतमय कामगिरीचा देशात व विदेशात उत्तम ठसा उमटवलेल्या श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर यांना संगीत महर्षी म्हटले तर ते वावगे ठरू नये. असे हे संगीत महर्षी आज आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून आज ते आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी आवर्जून हजर झाले आहेत. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कुमारी पूजा राजेश दोंदे यांनी आम्हा मुलांची हितगुज करून सर्वांना उपकृत करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सगळ्या मुलांना आता असं झालं असेल, कधी एकदा आपले डान्स चालू होत आहेत, कंटाळा आला असेल. काय मुलांना कंटाळा आला का? मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. थोड्याच वेळात मी माझं भाषण संपवणार आहे. नमस्कार. आदरणीय श्री अनिरुद्ध जोशी सर, श्री दिलीप जोशी सर, मुख्याध्यापिका मॅडम, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, प्रिय पालक आणि माझ्या छोट्या गोड विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे हा केवळ माझा सन्मान नाही आहे, तर माझ्यासाठी खूप हा भावनिक क्षण आहे. कारण ही शाळा माझीही शाळा आहे. मी या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. ज्या वर्गात बसून मी स्वप्न बघितली, ज्या शिक्षकांनी माझा हात धरून मला घडवलं, ज्या मैदानावर मी लहानपणी खेळले, त्याच ठिकाणी आज पुन्हा उभं राहणं हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. मी कुठेही गेले तरी मी माझ्या शाळेचं नाव अभिमानाने सांगते की मी डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी आहे. या शाळेमध्ये माझ्या खूप आठवणी आहेत. माझी शाळा म्हणजेच एक ज्ञानमंदिर, ज्ञानाचं मंदिर आहे. या शाळेने मला खूप छान घडवलं, माझ्यावर खूप छान संस्कार केले. आज मला असं वाटतं की मी माझ्या दुसऱ्या घरी आली आहे. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. त्यानंतर असं काही नाही की सगळ्या शिक्षकांनी फक्त माझं कौतुक केलं किंवा असं हे नाही. मला शिक्षा पण मिळालेली आहे, मला शिक्षकांकडून मारसुद्धा मिळालेला आहे. पण तेव्हा मला असं कुठे मनात वाईट वाटलं नाही किंवा राग आला नाही. असं फक्त एवढंच वाटलं की आपली चूक झाली, आपल्याला त्या चुकीमधनं सुधारायला पाहिजे, एवढंच माझ्या मनामध्ये होतं. त्यामुळे मुलांना मी हे सांगते, जरी शिक्षकांनी तुम्हाला ओरडा मिळाला किंवा मार बसला तर राग मनात न धरता तुमची काय चूक झाली आहे या चुकीमधून तुम्ही शिकावं. मी आज माझं थोडक्यातच सांगणार आहे की मी एका शाळेमध्ये शालेय समुपदेशक म्हणून काम करते. आता समुपदेशक म्हणजे नेमकं काय असतं? जसं आपलं शारीरिक आरोग्य आहे तसंच मानसिक आरोग्यसुद्धा आहे. शारीरिक आरोग्य म्हणजे काय? जर आपल्याला सर्दी, खोकला, ताप अशा गोष्टी झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो. तसंच मानसिक आरोग्यही जपणं गरजेचं आहे आणि आता ही काळाची गरज आहे. पण आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. तर मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला काय समस्या येऊ शकतात? तर कधी कधी आपल्याला सकाळी उठल्यावर असं वाटतं की एकटं बसावं, कोणाशी बोलू नये किंवा काही काम करू नये, एकदम निराशा मनामध्ये येते. ही तुमची झाली मानसिक समस्या. मग तेव्हा आपल्याला समजत नाही की आता काय करायचं. मग आपण असंच आपलं आयुष्य किंवा आपले दिवस असेच पुढे जात असतात. मग त्याच्यामधनं आपल्याला भूक कमी लागणं, झोप कमी येणं अशा गोष्टी घडतात. कधी कधी असं वाटतं की छातीत दुखतंय
हात दुखतोय, मग आपल्याला भीती वाटते अरे आपल्याला अटॅक वगैरे येतोय का, किंवा घाम येतो जास्त. तर या सगळ्या आपल्या मानसिक समस्यांशी निगडीत गोष्टी आहेत. मग त्या आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. मग अशा वेळेला मानसोपचार तज्ज्ञ असतो तिकडे, कारण आपल्याकडे सध्या गैरसमज आहे की वेळ लागणं म्हणजेच मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं किंवा समुपदेशकाकडे जाणं, पण असं काही नाही आहे. जसं तुम्ही डॉक्टरकडे जाता तसंच फक्त मनाचा डॉक्टर म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ, या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे. कधी कधी काय होतं, आपल्या मनातली गोष्ट आपण एखाद्याला सांगू शकत नाही. मग तुम्ही त्या व्यक्तीला जर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन सांगितली किंवा शेअर केली तर तुम्हाला सुद्धा बरं वाटतं. आणि आता तसं आहे, मुलांचं मानसिक आरोग्य सध्या आता जमाना स्मार्ट, सगळीकडे स्मार्टफोन्स आलेले आहेत. आपण बोलतो ही जनरेशन स्मार्ट आहे, त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा स्मार्ट झाले आहेत. म्हणजे तुम्ही बघाल की हल्ली लहान लहान मुलं मोबाईल यूज करतात. म्हणजे त्यांना कळतं की लॉक ओपन कसं करायचं, यूट्यूब कसं बघायचं, हे हल्ली लहान मुलांना सगळं कळतं. ते आपल्याला पण कळत नव्हतं, पण मुलं सहजपणे मोबाईल वापरतात. मग अशा वेळेला त्यांना किती लांब ठेवायचं, कारण आता लॉकडाऊनमध्ये शाळा सगळी ऑनलाईनच होती, त्याच्यामुळे आपण मोबाईल वापरूच नका असं त्यांना बोलूच शकत नाही, कारण हल्ली अभ्यास हे सगळं मोबाईलवरच येतं. पण मोबाईल किती प्रमाणात वापरायचा हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे मुलांना मी एक विनंती करते की मोबाईल जास्त न वापरता तुम्ही तुमचे छंद जोपासा. कोणाला वाचनाची आवड असते, कोणाला डान्सची आवड असते, कोणाला गाण्याची आवड असते, कोणाला खेळ आवडतो, तर त्या ह्याच्यामधनं तुम्ही पुढे गेलात तर तुमचं भविष्य पण खूप छान होईल. त्यानंतर पालकांना मी एक सांगू इच्छिते की मुलांचं मानसिक आरोग्य, म्हणजे आता मुलांना मानसिक समस्या काय येऊ शकतात. आता हा वयोगट 1ली ते 4थीचा, मग त्यामध्ये मुलांना नेमक्या काय समस्या येऊ शकतात. तर या वयोगटामध्ये मुलांना प्रश्न खूप पडतात. मग सारखी मुलं आपल्याला प्रश्न विचारत असतात की हे असं काय आहे, हे कुठे आहे. मग आपल्याला कधी कधी राग येतो, आपण चिडून बोलतो, अरे मी काम करते ना, कशाला सारखं तू येऊन मला विचारतोय, कशाला माझ्याशी भुणभुण करतोय, असं आपण सारखं विचारतो. पण हे वयच आहे विचार करण्याचं वय. या वयामध्ये मुलं खूप विचार करत असतात, त्यांना प्रत्येक गोष्टीचं काय बोलतात कुतूहल असतं की हे असं काय आहे. तर त्यावेळेला जर आपण त्यांच्या प्रश्नांची योग्यरित्या उत्तरं दिली तर त्यांचं कुतूहल पण काय बोलतात संपू शकतं. नाही तर ते वेगळ्या प्रयत्नाने, कारण हल्ली तुम्ही गुगलवरती काही टाईप करा, तुम्हाला सगळी माहिती तिकडे मिळते. मग त्यापेक्षा आपणच जर त्यांना माहिती दिली तर त्यांचं कुतूहल पण थोडंसं मनामध्ये राहू शकतं. दुसरी गोष्ट, आपण बुद्धिमत्ता, आपण हल्ली बोलतो की अभ्यासामध्ये हुशार आहे म्हणजेच हुशार, अभ्यासात कमी मार्क मिळाले म्हणजे आमचा मुलगा किंवा मुलगी हुशार नाही. पण असं नाही आहे. त्या मुलाला खेळाची आवड असेल किंवा वेगळ्या अजून कला त्यांच्या अंगी असतील तर तुम्ही त्या कलांमधून सुद्धा पुढे जाऊ शकता. आता समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग काय प्रकार आहे. तर माझ्याकडे आता मी शाळेमध्ये भरपूर केसेस केलेल्या आहेत. माझ्याकडे खूप मुलांच्या समस्या येतात. कधी कधी मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, कधी कधी एकदम वेगळ्याच म्हणजे ज्या आपण विचार करण्याच्या पलीकडच्या समस्या असतात. मग त्यावेळेला असं वाटतं की आता काय करायचं. म्हणजे आता आमच्या शाळेमध्ये 1ली 2रीची मुलं एकमेकांना चिठ्ठ्या पास करणं किंवा एकमेकांना प्रेमाची भावना व्यक्त करणं या गोष्टी होत आहेत. पण या गोष्टी कुठून शिकतात मुलं. तर हल्ली सिरियलमध्ये सर्रासपणे सगळं दाखवलं जातं किंवा पिक्चर आहेत, हल्ली वेब सिरीज आलेल्या आहेत आणि मुलांना हे कळतं. म्हणजे आपण विचार करतो मुलं मोबाईल घेऊन समोर बसली आहेत, मुलांना काही समजत नाही असं नाही. मुलं व्यवस्थित ते ऐकत असतात, त्यांना समजत असतं. इवन शाळेमध्ये येऊन पण माझ्याशी गप्पा मारतात आणि म्हणतात की ताई ती सिरियल बघितली, त्या सिरियलमधली हिरोईनला ना ह्याने खूप त्रास दिला, मला ना तिचा खूप राग येतोय, असं वाटतं तिला मारावं धरून. म्हणजे एवढे ते विचार करतायत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काही गोष्टी बघत असाल तेव्हा त्यांना आवर्जून सांगा की ह्या गोष्टी सगळ्या एंटरटेनमेंट, आपल्या एंटरटेनमेंटसाठी बनवलेल्या आहेत, या गोष्टी खऱ्या नाही आहेत. न तर मुलं तेच विचार करून शाळेमध्ये येतात, मग अभ्यासात लक्ष लागत नाही, शिक्षक शिकवत आहेत पण मुलांचं मन वेगळीकडेच. त्यामुळे मोबाईल किती वापरायचा हे आपल्या हातात आहे. तुम्ही एक टाईम टेबल करून ठेवा. जसंच आपण मुलांना सांगायचं की मी पण मोबाईल वापरणार नाही आहे यावेळेला, मी पण तुमच्यासोबत अभ्यास करणार आहे, तुमच्यासोबत गोष्टी वाचणार आहे, याप्रमाणे तुम्ही केलं तर मुलांचा मोबाईल वापरणं हे कमी होऊ शकतं. त्यानंतर मुलांना विचार करायला भाग पडलं पाहिजे. आपण नुसतं बोलतो की मुलांना हे करू नका किंवा हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, पण मुलांना स्वतः विचार करून द्या की ही गोष्ट चुकीची का आहे.
कारण हल्लीच्या आपण मुलांवर सगळे छान संस्कार करतो, चांगले संस्कार करतो, असं कोणी नाही की मुलांना वाईट कोणी संस्कार दिलेत. पण आत्ताच्या काळामध्ये एवढं गोष्टी आपल्याला मोबाईलमधनं कळत आहेत की ती मुलं कोणत्या दुसऱ्या वाटेला जाणं हे पण आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लहानपणापासून जर मुलांना विचार करायला प्रवृत्त केलं तर निदान पुढे जाऊन ही वाईट गोष्ट आहे, ही आपल्याला करायची नाही आहे, हे ते विचार करायला लागतील. त्याच्यामुळे त्यांना ही गोष्ट करायची का नाही हे कारण सांगितलं पाहिजे. आपण नुसतं बोलतो हे करू नको, पण का नाही करायचं हे तुम्ही मुलांना समजावून द्यायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांशी एकमेकांशी तुलना करू नका. कारण मोठे आता बघा म्हणजे एखाद्या नवरा आपल्या बायकोला बोलतो बघ ती बाजूची किती छान असते, किती छान स्वयंपाक करते, किंवा सासू सुनेला बोलते बघ ते त्यांची सूनबाई किती चांगली आहे. मग आपल्याला किती राग येतो तो. त्या म्हणून मुलांना पण हा राग येतच असेल ना. आपण मुलांना बोलते तुझा मित्र बघ, तुझा भाऊ बघ. प्रत्येक मुलाचे गुण वेगळे असतात. त्याच्यामुळे तुलना न करता त्यांच्यावर त्यांच्या कलानी घेणं हाच आत्ताच्या ह्याच्यामधला पालकत्वाचा हे पण काय बोलतात भाग आहे. कारण हल्लीची स्मार्ट जनरेशन आहे, त्यांना तुम्ही सांगितलं हे करू नका तर ते पहिलेच करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पण काही समस्या असतील, काही बोलायचं असेल तर जरूर तुम्ही काउन्सिलरकडे गेलात तर तुमच्या पण समस्यांचं निराकरण होईल. कारण आपल्या समस्यांमुळे आपल्या मुलांवर पण जो प्रभाव पडत असतो. त्याच्यामुळे ही एक गोष्ट करा. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की जरी शाळेत शिक्षक मुलांना ओरडले तरी प्लीज तुम्ही शिक्षकांवर रागवू नका. कारण हे माझ्या शाळेत पण आता होतं आहे. त्यावेळेला सुद्धा मला खूप ओरडा मिळायचा, पण माझे आई वडील कधीही शिक्षकांना बोलायला आले नाहीत किंवा ते मलाच बोलायचे तूच काहीतरी केलं आहेस, बरोबर आहे शिक्षक. त्याच्यामुळे प्लीज अशा गोष्टी करू नका. कारण शिक्षक हे आपल्यासाठीच असतात, मुलांसाठी असतात. ते छान संस्कार मुलांवर करतात. आज एवढं त्यांनी केले म्हणून मी इकडे आज तुमच्यासमोर उभी आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट वाईट वाटून घेऊ नका. कारण आपल्याला बघा आपल्याला 2 मुलं सांभाळायची म्हणजे टेन्शन येतं, पण शिक्षकांकडे एका वर्गात 60-60 मुलं असतात. प्रत्येक मुलाकडे लक्ष देणं हे होत नाही. एवढी 60-60 मुलं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जरी मुलांना शिक्षा मिळाली तरी त्यांना समजावून सांगा की तुला शिक्षा का मिळाली आहे, तू काय चुकला आहेस. हे मला एवढंच बोलायचं होतं. थँक्यू. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की मला तुम्ही इकडे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. मला अजून खरं खूप बोलायचं होतं, पण मला त्याबरोबरच मुलांचे डान्स पण बघायचे आणि मुलांना कंटाळा आलाय ते पण दिसतंय. त्याच्यामुळे मी माझे 2 शब्द इथेच संपवते. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जोशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला आपले मौलिक विचार सांगावेत. व्यासपीठावरील माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा ठाणेकर मॅडम, माजी मुख्याध्यापिका भांगरेबाई, विद्याप्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य आणि माझे सहकारी दिलीप जोशी जे समोर बसलेले आहेत, ते व्यासपीठावर आमच्याबरोबर आलेले नाही आहेत, सर्व पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक आणि शिक्षिकांना, आपल्या शाळेत अध्यक्ष म्हणून किंवा कुठल्याही नात्याने येणं ही माझ्यासाठी नेहमीच अतिशय आनंदाची बाब असते. कारण शाळेत परत यायला मिळण्यासारखा आनंदाचा दुसरा क्षण नाही, हे आत्ताच आपल्या प्रमुख पाहुण्यांनी पण सांगितलेलं आहे. ती अगदी खरी गोष्ट आहे. कारण आधी आपण शाळेत जेव्हा येतो तेव्हा आपल्याला यायचंच असतं रोज, म्हणून येतो. पण तिथेच त्याच शाळेत जेव्हा आपल्याला मानाने बोलावलं जातं तेव्हा मला वाटतं कुठलाही पुरस्कार मिळण्यापेक्षा ती एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या चांगल्या नशिबामुळे मला ती अनेक वेळा मिळते. याबद्दल मी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे आभार मानतो. आता खूप छान भाषण मला वाटतं अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्या या दोन्ही अर्थांनी त्यांनी केलेलं आहे आणि खूप छान विषय आपल्यासमोर मांडलेला आहे. तेव्हा परत त्यातलं काही सांगायची माझी इच्छा नाही. फक्त एवढंच सांगतो की आपल्याला जी काही आपण कामं करतो त्यासाठी आपल्याला 3 देणग्या ईश्वराकडून मिळालेल्या आहेत.
त्यात एक आपला देह आहे, शरीर आहे, बुद्धी आहे आणि मन आहे. तर या 3 देणग्यांनी आपण आपलं जे काही काम करायचं कुठलंही ते करत असतो. मग ते अधिक चांगलं कसं करता येईल यासाठी शरीर कसं चांगलं ठेवायचं हे आपल्याला सांगणारे बरेच लोक आहेत, गोष्टी आहेत, उपलब्ध आहेत, डॉक्टर्स आहेत. त्याच्यानंतर आपली बुद्धीचा विकास कसा करायचा हे सांगण्यासाठी अनेक उत्तमोत्तम शिक्षक आपल्याकडे आहेत, ते आपल्याला सांगत असतात. बाकी राहतं मन. याबद्दल मात्र फारसं कोणी कधी बोलत नाही आणि त्यामुळेच असं होतं की अतिशय हुशार विद्यार्थी, अतिशय सुदृढ असलेला विद्यार्थी हा जेव्हा एखादी परीक्षा घेण्याची वेळ येते तेव्हा एकदम कोलमडून पडतो. मग असं का होतं? तर यातलं मन हे कमकुवत राहिलेलं असतं. मग यासाठी सोप्या सोप्या गोष्टी आपण काय करू शकतो? तर आपण कुठल्याही एका ठिकाणी आपली श्रद्धा ठेवू शकतो. या श्रद्धेमध्ये प्रचंड ताकद आहे. ती श्रद्धा तुमची ईश्वरावर असेल किंवा तुमच्या गुरुजनांवर असेल किंवा तुमच्या लाडक्या व्यक्तिमत्वांवर असेल, उत्तमोत्तम ग्रंथांवर, पुस्तकांवर असेल, कुठेही असेल तरी चालेल. पण ती गाढ श्रद्धा असावी. तिथे कुठलंही दुविचार नसावा. एकच पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण समर्पण असावं त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, आपलं मन कोण सुदृढ बनवतं? तर शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त आपण जर का एखादी कला शिकलात, मग त्यात आता मी गायक आहे त्यामुळे मी गायन कलेबद्दल बोलतो, तर गाणं आहे, गाणं शिकलात, नृत्य शिकलात किंवा आणखी इतर अनेक कला आहेत त्या शिकलात किंवा खेळातले, क्रीडेतले कुठलेही प्रकार शिकलात, क्रिकेट शिकलात, फुटबॉल शिकलात, हॉकी शिकलात, तर यातून प्रत्येक वेळी प्रत्येक विद्यार्थी हा, गाणं शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा अरिजित सिंग होणार आहे का किंवा किशोर कुमार होणार आहे का किंवा लता मंगेशकर होणार आहे का? उत्तर नक्कीच आहे नाही. पण त्याची काही गरजच नाही, कारण प्रत्येकाने आपल्या कलेचा आपण विकास करून आपण बनायचं आहे. आणि त्या कलेतून आपण काय शिकतो, क्रीडेतून आपण काय शिकतो? तर बऱ्याच वेळा आपण खूप चांगल्या मार्गाने हारायला शिकतो. म्हणजे काय होतं? तर आपण स्टेजवर जातो, खूप तयारी करून जातो, उत्तम गाणं म्हणणार आहोत, सगळी तयारी करतो, किंवा उत्तम नृत्य करणार आहोत, भाषण करणार आहोत, तयारीने जातो आणि तिथे ते तसं काही जमत नाही, ते चांगलं होत नाही आणि आपल्याला तसं स्टेजवरनं परत यायला लागतं. मग आपण काय विचार करतो की अरे यावेळी नाही जमलं, परत तयारी करू, पुन्हा रियाज करू, पुन्हा प्रॅक्टिस करू, पुन्हा खेळायला जाऊ. आज आपण अनेक इंटरनॅशनल मॅचेस पाहता, क्रिकेटच्या मॅचेस पाहता, 2 तुल्यबळ संघ समोरासमोर उभे असतात आणि ते एखाद दिवशी एक संघ जिंकतो तर दुसऱ्या दिवशी दुसरा संघ जिंकतो. आत्ता तर आपण पाहिलं तर साऊथ आफ्रिका आणि भारताच्या मॅचेस चालू आहेत. पहिली मॅच आपण जिंकलो, दुसरी मॅच साऊथ आफ्रिका जिंकलं, काल तिसरी मॅच पुन्हा आपण जिंकलो. मग ती दुसरी मॅच हारल्यानंतर परत आपले खेळाडू त्याच जिद्दीने पुन्हा उतरतात खेळायला आणि त्याच संघाला पुन्हा हरवून दाखवतात. याच्यात आपण जे हारायला शिकतो ना खेळताना किंवा कलेमध्ये, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळी आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याचं पण कौतुक करायला शिकतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गायनाच्या स्पर्धेला जाल किंवा नृत्याच्या स्पर्धेला जाल, भाग घ्याल आणि पाहाल, बक्षीस कोणालाही मिळू दे, पण जर का तुम्हाला वाटलं की अरे या मुलाने की या मुलीने माझ्यापेक्षा छान गाणं म्हटलं आहे, तर तुम्ही त्याचं कौतुक कराल, तुम्ही उत्तम पद्धतीने हारायला शिकाल. महत्त्वाची ही गोष्ट आहे आणि आजच्या काळात तीच दुर्मिळ झाली आहे. प्रत्येक गोष्टीत माझंच खरं झालं पाहिजे, माझंच सगळं बरोबर आहे, या धारणेने जर का आपण विचार करत गेलो तर आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळणार नाही. कारण अनेक ठिकाणी आयुष्यात आपल्याला हारावंही लागतं, पण त्यातून आपल्याला खचून जायची गरज नाही, आपण पुन्हा त्यातून उभे राहू शकतो. तर या मनाची ताकद दाखवण्यासाठी एक छोट्या गाण्याच्या एक 4-5 ओळी आपल्यासमोर सादर करतो. कारण भांगरेबाईंचा मला आदेश आहे की एखादं गाणं आम्हाला पाहिजे आहे आणि त्या पद्धतीने फक्त एक 4-5 ओळी आपल्याला ऐकवतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. आपल्या मनाची किती चांगली तयारी असायला हवी यासाठी ख्यातनाम कवी गुलजार यांचे शब्द आहेत.
हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे। हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे। हमको मन की शक्ति देना, भेदभाव अपने दिल से साफ कर सके, दोस्तों से भूल हो तो माफ कर सके, खुद पे हौसला रखे, बदी से ना डरे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे। हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे। हमको मन की शक्ति देना। धन्यवाद. नंतर माझे सर्व मित्रमैत्रिणी व त्यांचे पालक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो पारितोषिक वितरणाचा समारंभ प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे वाचतील सौभाग्यवती अंबिकेबाई. नमस्कार. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे मी आता वाचणार आहे. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या कुमारी पूजा दोंदे यांनी आपल्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना ही बक्षिसे देऊन आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे अशी मी त्यांना विनंती करते. सुरुवात करूया. इयत्ता पहिलीतून सर्वप्रथम शाळेकडून पुस्तक रूपाने आणि माझी मुख्याध्यापिका सौभाग्यवती विजया भंडारे यांकडून ₹150 रोख आणि या बक्षिसाची मानकरी आहे कुमारी स्वरा संजय सावंत. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत आणि मुलांचं कौतुक करायचं आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. स्वरा संजय सावंत. यानंतर इयत्ता पहिली तुकडीतून सर्वप्रथम शाळेकडून तुकडी 1 कुमारी आराध्या गणेश शिंदे. तुकडी 2 कुमारी नीती निनाद तोंडलेकर. तुकडी 3 कुमार कल्पेश प्रमोद पाष्टे. तुकडी 4 कुमारी तेजस्विनी दीपक शिंदे. आणि तुकडी 5 कुमारी स्वरा अजय सावंत. तेजस्विनी दीपक शिंदे, कुमारी स्वरा अजय सावंत. यानंतर इयत्ता पहिली द्वितीय क्रमांक शाळेकडून व माझी मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्नेहल कुडव यांकडून ₹150 रोख आणि या बक्षिसाची विजेती आहे कुमारी तेजस्विनी दीपक शिंदे.
इयत्ता दुसरी सर्वप्रथम शाळेकडून पुस्तक रूपाने व माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती विजया भंडारे यांकडून ₹150 रोख आणि या बक्षिसाची पात्र विद्यार्थिनी आहे कुमारी स्वामिनी समीर बामुगडे. स्वामिनी समीर बामुगडे. इयत्ता दुसरी तुकडीतून सर्वप्रथम शाळेकडून कुमारी अन्वी मनोहर शिगवण. तुकडी 1. कुमारी विधी प्रवीण मोहिते. अन्वी नाही, विधी प्रवीण मोहिते. तिसरी तुकडी 3 कुमारी आराध्या वैभव देसाई. सर्वांनी टाळ्या वाजवून मुलांचं कौतुक करावं. तुकडी 4 कुमार शिवम लक्ष्मण एकावडे. आणि तुकडी 5 कुमारी स्वामिनी समीर बामुगडे. इयत्ता दुसरी द्वितीय क्रमांक शाळेकडून पुस्तक रूपाने आणि माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्नेहल कुडव यांकडून ₹150 रोख आणि या बक्षिसाचा मानकरी आहे कुमार विहान वसंत घोगले. टाळ्या. इयत्ता तिसरीतून सर्वप्रथम शाळेकडून व माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती विजया भंडारे यांकडून ₹200 रोख आणि बक्षिसाचा विजेता आहे कुमार वेदांत लक्ष्मण जागडे. इयत्ता तिसरी तुकडीतून सर्वप्रथम शाळेकडून कुमार वंश योगेश वरपे. तुकडी 1. तुकडी 2 कुमार रियांश विजेंद्र लोकरे. तुकडी 3 कुमार रुद्र राजेश उभारे. तुकडी 4 कुमार शिवम मिलिंद मुणगेकर. आणि तुकडी 5 कुमार वेदांत लक्ष्मण जागडे. इयत्ता तिसरीतून द्वितीय क्रमांक शाळेकडून पुस्तक रूपाने व माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्नेहल कुडव यांकडून ₹150 रोख आणि या बक्षिसाची विजेती आहे कुमारी मुद्रा मंगेश दामले. इयत्ता तिसरी मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण जोशी यांचे स्मरणार्थ श्रीमती सुनंदा पुरुषोत्तम जोशी यांच्याकडून ₹200 रोख आणि या बक्षिसाचा विजेता आहे कुमार मितांश कल्पेश ठाकरे. जोरात टाळ्या. इयत्ता चौथीतून सर्वप्रथम विद्यार्थी या शाळेकडून पुस्तक रूपाने कैलासवासी डॉक्टर वाना बेडेकर गौरव पारितोषिक ₹500 रोख, कैलासवासी गुणाकार जोशी यांचे स्मरणार्थ विद्याप्रसारक मंडळाकडून ₹500 रोख, तसेच कैलासवासी रामचंद्र कृष्णाजी गोखले यांचे स्मरणार्थ सौभाग्यवती स्नेहा संजय इनामदार यांकडून ₹500 रोख आणि या सर्व बक्षिसांचा मानकरी आहे कुमार विघ्नेश आशिष शिंदे, परंतु आज तो रजा आहे. इयत्ता चौथीतून तुकडीतून सर्वप्रथम आल्याबद्दल शाळेकडून कुमार अन्वित सुनीत पाबरेकर.
अन्वित सुनीत पाबरेकर. कुमार श्रेयस गणेश घुले, तुकडी 2. तुकडी 3 कुमार वीर तुकाराम कबाडे. तुकडी 4 कुमारी जान्हवी योगेश रक्टे. आणि तुकडी 5 कुमार विघ्नेश आशिष शिंदे. इयत्ता 4थी द्वितीय क्रमांक शाळेकडून व माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्नेहल कुडव यांकडून रुपये 151 रोख आणि या बक्षिसाचा मानकरी आहे कुमार अन्वित सुनीत पाबरेकर. इयत्ता 4थी मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण जोशी यांचे स्मरणार्थ श्रीमती सुनंदा पुरुषोत्तम जोशी यांकडून रुपये 200 रोख. बक्षिसाचा मानकरी आहे कुमार हर्षद सागर कडव. इयत्ता 4थी गणित विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल कैलासवासी रामचंद्र कृष्णाजी गोखले यांचे स्मरणार्थ सौ स्नेहा संजय इनामदार यांकडून रुपये 500 रोख. बक्षीसपात्र विद्यार्थी कुमार विघ्नेश आशिष शिंदे. नाही आला. 14 नोव्हेंबर बालदिनानिमित्त चाचा नेहरूंच्या जीवनावर आधारित एक प्रसंग या निबंध लेखन स्पर्धेतील विजेता विद्यार्थी या शाळेकडून कुमार अंश हरेश गावडे. ईशस्तवन व स्वागत गीत या तबला साथ केल्याबद्दल श्रीयुत योगेश दामले या शाळेकडून. हार्मोनियमवर साथ केल्याबद्दल कुमारी हर्षा दांडेकर या शाळेकडून. यानंतरची बक्षिसे आजचे आपले अध्यक्ष माननीय जोशी सर यांनी आपले शुभहस्ते द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. इयत्ता 4थी आदर्श विद्यार्थी या शाळेकडून पुस्तक रूपाने व माजी मुख्याध्यापिका सौभाग्यवती स्नेहल कुडव यांकडून रुपये 201 रोख आणि यावेळेसची आदर्श विद्यार्थिनी आहे कुमारी मुद्रा मंगेश दामले. महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षा सन 2024-25 मधील मेरिट लिस्टमध्ये आलेले विद्यार्थी. सर्वात प्रथम इयत्ता 2री कुमार गीतेश नागेश परब, राज्यात 43वा. सन्मानचिन्ह आणि शाळेकडून पुस्तक रूपाने. कुमार प्रभास अनिकेत महाडिक, राज्यात 109वा. कुमार दुर्वेश गणेश रोकडे, राज्यात 109वा. 109वा. इयत्ता 3री कुमारी मुद्रा मंगेश दामले, राज्यात 98वी. कुमार वेदांत लक्ष्मण जागडे, राज्यात 178वा. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.
यानंतर शाळाबाह्य पुरस्कार, कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे आदर्श शाळा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, त्याचप्रमाणे आदर्श मुख्याध्यापिका हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा संजय ठाणेकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल, तसेच शाळेकडूनही आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त अशा आमच्या ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती रश्मी संदीप धर्माधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. यानंतर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांतर्फे चैत्र नवरात्रोत्सवात गुढीपाडव्याच्या शुभदिनी सन्मानास पात्र ठरलेल्या, तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे मेट्रो यांच्यातर्फे आदर्श मुख्याध्यापक या सन्मानास पात्र ठरलेल्या आमच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा संजय ठाणेकर यांचा शाळेकडून गौरव करण्यात येत आहे. उत्कृष्ट लेखिका आहेत आपल्या मुख्याध्यापिका, त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने कोकण विभागातून गुणवंत शिक्षिका हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमच्या सौभाग्यवती विनोदिनी संजय राणे यांचा शाळेकडून गौरव करण्यात येत आहे. ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती विनोदिनी संजय राणे. यानंतर प्रज्ञाशोध परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिकांना मी येथे आमंत्रित करीत आहे. त्यांचा शाळेकडून सत्कार होत आहे. सर्वप्रथम सौभाग्यवती रश्मी संदीप धर्माधिकारी. सौभाग्यवती विनोदिनी संजय राणे इयत्ता 4थी. सौभाग्यवती कल्पना जितेश गायकवाड इयत्ता 3री आणि सौभाग्यवती गीताली गणेश अंबिके इयत्ता 3री. यानंतर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवणारे आमचे गुणवंत विद्यार्थी कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवणारा विद्यार्थी कुमार मितांश कल्पेश ठाकरे इयत्ता 4थी 5 सिल्वर मेडल आणि सन्मानपत्रांनी याला सन्मानित करण्यात येत आहे. बालरंगभूमी आयोजित इतिहास महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत आंतरशालेय स्पर्धेत 67 विद्यार्थ्यांमधून विशेष पारितोषिक व 500 रुपये रोख या बक्षिसाची मानकरी आहे. तसेच आपल्या विद्याप्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल विद्याप्रसारक मंडळाकडून कौतुकास पात्र ठरलेली आमची गुणी विद्यार्थिनी कुमारी मुद्रा मंगेश दामले हीच मंडळातर्फे सन्मानचिन्ह देऊन पुन्हा गौरवण्यात येत आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बालरंगभूमीतर्फे आयोजित एकल वाद्य वादन या लोककला स्पर्धेत दुर्मिळ होत चाललेले संबळ हे वाद्य लीलया वाजवणारा कुमार यज्ञेश अशोक बाबर इयत्ता 4थी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बालरंगभूमीतर्फे आयोजित एकल नृत्य प्रकार लावणीमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल कुमारी आराध्या राजेंद्र मोहिते इयत्ता 4थी. आणि सकाळ वृत्तपत्र NIE तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अ श्रेणी प्राप्त केलेली कुमारी मोक्षदा महेश शीद ही शाळेकडून पुस्तक रूपाने. बक्षीस समारंभाचा आपला कार्यक्रम इथे संपन्न होत आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद. किती छान मज्जा आली ना मित्रांनो, खूप भारी वाटले ना. आजच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना आता आपण विशेष बक्षीसपात्र विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांची विशेष कला आज पाहणार आहोत. आपल्यासमोर एक पात्री अभिनय सादर करत आहेत इयत्ता 4थी 5 मधील विद्यार्थिनी कुमारी मुद्रा मंगेश दामले. कुमार प्रभास अनिकेत महाडिक राज्यात 109वा. कुमार दुर्वेश गणेश रोकडे राज्यात 109वा. 109वा. इयत्ता 3री कुमारी मुद्रा मंगेश दामले राज्यात 98वी. कुमार वेदांत लक्ष्मण जागडे राज्यात 178वा. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर शाळाबाह्य पुरस्कार. कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे आदर्श शाळा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, त्याचप्रमाणे आदर्श मुख्याध्यापिका हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा संजय ठाणेकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल, तसेच शाळेकडूनही आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त अशा आमच्या ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती रश्मी संदीप धर्माधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. यानंतर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांतर्फे चैत्र नवरात्रोत्सवात गुढीपाडव्याच्या शुभदिनी सन्मानास पात्र ठरलेल्या
तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे मेट्रो यांच्यातर्फे आदर्श मुख्याध्यापक या सन्मानास पात्र ठरलेल्या आमच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा संजय ठाणेकर यांचा शाळेकडून गौरव करण्यात येत आहे. उत्कृष्ट लेखिका आहेत आपल्या मुख्याध्यापिका. त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने कोकण विभागातून गुणवंत शिक्षिका हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमच्या सौभाग्यवती विनोदिनी संजय राणे यांचा शाळेकडून गौरव करण्यात येत आहे. ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती विनोदिनी संजय राणे. यानंतर प्रज्ञाशोध परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिकांना मी येथे आमंत्रित करीत आहे. त्यांचा शाळेकडून सत्कार होत आहे. सर्वप्रथम सौभाग्यवती रश्मी संदीप धर्माधिकारी. सौभाग्यवती विनोदिनी संजय राणे इयत्ता 4थी. सौभाग्यवती कल्पना जितेश गायकवाड इयत्ता 3री आणि सौभाग्यवती गीताली गणेश अंबिके इयत्ता 3री. यानंतर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवणारे आमचे गुणवंत विद्यार्थी. कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवणारा विद्यार्थी कुमार मितांश कल्पेश ठाकरे इयत्ता 4थी 5. सिल्वर मेडल आणि सन्मानपत्रांनी याला सन्मानित करण्यात येत आहे. बालरंगभूमी आयोजित इतिहास महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत आंतरशालेय स्पर्धेत 67 विद्यार्थ्यांमधून विशेष पारितोषिक व 500 रुपये रोख या बक्षिसाची मानकरी आहे. तसेच आपल्या विद्याप्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल विद्याप्रसारक मंडळाकडून कौतुकास पात्र ठरलेली आमची गुणी विद्यार्थिनी कुमारी मुद्रा मंगेश दामले हिस मंडळातर्फे सन्मानचिन्ह देऊन पुन्हा गौरवण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बालरंगभूमीतर्फे आयोजित एकल वाद्य वादन या लोककला स्पर्धेत दुर्मिळ होत चाललेले संबळ हे वाद्य लीलया वाजवणारा कुमार यज्ञेश अशोक बाबर इयत्ता 4थी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बालरंगभूमीतर्फे आयोजित एकल नृत्य प्रकार लावणीमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल कुमारी आराध्या राजेंद्र मोहिते इयत्ता 4थी. आणि सकाळ वृत्तपत्र NIE तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत श्रेणी प्राप्त केलेली कुमारी मोक्षदा महेश शीद ही शाळेकडून पुस्तक रूपाने. बक्षीस समारंभाचा आपला कार्यक्रम इथे संपन्न होत आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद.
छान, मज्जा आली ना मित्रांनो? खूप भारी वाटले ना? आजच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना आता आपण विशेष बक्षीसपात्र विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांची विशेष कला आज पाहणार आहोत. आपल्यासमोर एकपात्री अभिनय सादर करत आहेत इयत्ता 4थी 5 मधील विद्यार्थिनी कुमारी मुद्रा मंगेश दामले. नमस्कार, माझे नाव मुद्रा मंगेश दामले. मी सादर करीत आहे शिवपूर्व ते राज्याभिषेक यांचे थोडक्यात वर्णन. महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्या कुलपं नव्हती, किल्ली हरवायची चिंताच नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केले. शिल्पकारांनी इकडे दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. ज्ञानेश्वरांनी असं पसायदान मागितलं की ते व्यास वाल्मिकींनाही सुचले नाही. जो जेवानशील तो ते लाव. हे सगळं असं असताना घात झाला. पठाणांची स्वारी आली. त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. इथल्या स्त्रिया पळवल्या जाऊ लागल्या, मंदिरे फोडली जाऊ लागली, लहान मुलांना गुलाम म्हणून विकले जाऊ लागले. इथल्या रयतेला कोणीच वाली नव्हता. पण अशा कठीण प्रसंगी संतांच्या वाणीने समाज जागृत करण्याचे काम सुरू झाले. या आध्यात्मिक सत्तेला साथ हवी होती ती राजकीय सत्तेची. शहाजीराजे भोसले यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. महाराजांच्या मनात आपल्या लोकांचे हे हाल पाहून स्वराज्याची संकल्पना उमलू लागली आणि त्यांना साथ लाभली जिजाऊ साहेबांची. मोगरा बहरला. शहाजीराजांनी ओळखलं की राजियांच्या जिजाऊला डोहाळे लागले. राजे बोलतात, काय हवे सांगसये राजे भुसती राणीला, अष्टदिशा अष्टसिद्धी उभ्या तुझ्या ग सेवेला. जिजाऊ साहेब बोलतात, नको झोपाळे हिंदोळे, नको चांदणी विहारे, वाटे रणांगणी जावे व्हावे सिंहावरी स्वार. असे डोहाळे लागावे साक्षात आदिशक्ती तुळजा भवानीलाच. किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात ती अस्वस्थ होती. शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या जटात आणि नाणेगटाच्या भयान ओठात. मराठी मुलखाच्या साऱ्या कुलदेवता शिवनेरी गडाभोवती जणू घागरे फुंकीत नाचत होत्या. फाल्गुन महिन्याच्या काळोख्यात तृतीयेची ती रात्र. सुईने जिजाऊंच्या महालाकडे धावल्या. काय काय मुलगा. मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. आईच्या संस्कारांमध्ये शिवबा हळूहळू मोठा होत होता. जसजसे महाराज मोठे होत होते तशी संकटे पण मोठी. अफजल खान, सिद्दी जोहर, शाहिस्ते खान, आग्र्याहून सुटका अशा अनेक संकटांवर मात केली. महाराज आग्र्याहून सुटले तशी महाराजांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. राजे निसटले याची वार्ता आलमगीर बादशहा औरंगजेबाला कळाली. तेव्हा तो प्रचंड संतापला आणि धर्मवेड उफाळून आलं. त्यानं काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर घाव घातला. कळस कोसळला. कळस कोसळताना पाहून गागा भट्टांचं अंतःकरण त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी ठरवलं की हे काशी विश्वनाथा, माझा आजचा रुद्राभिषेक उधळला गेला, पण हे काशी विश्वनाथा, दिल्लीपतीच्या डोळ्या देखत माझ्या त्या विश्वेश्वराला मी सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करीन. आणि गागा भट्ट रायगडाची वाट चालू लागले. गागा भट्टांसारखा महापंडित येत असण्याची खबर रायगडी समजताच गागा भट्टांना पालखी सामोरी पाठवली. महाराष्ट्राचं हे रामराज्य बघून गागा भट्ट राजांना म्हणतात, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्म संस्थापना केली, ममतेचं, समतेचं, सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावध लोकांना तुम्ही जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली. शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा,
पायदळ आरमार गड कोट उभे केले, तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्र चामडे नाही, ये कैसे? आम्ही सारे करंटेलो, तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशांना दंडवत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राजसंस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण राजे संकोचून बोलतात, पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. गागाभट्ट बोलतात की हे तुमचं थोरपर समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे. आऊसाहेबांनाही हेच हवं होतं. त्या म्हणाल्या, शिवा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी कर्तव्य म्हणून तुम्हाला छत्रपती झालेच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्यात. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंदला, अवघं स्वराज्य आनंदलं. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजीराजांशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदली, भारावली, सुखावली, लाजली. आणि अशा प्रकारे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1595 शनिवार दिनांक 6 जून 1674 रोजी सकाळच्या वेळी महाराज सिंहासनारूढ झाले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. धन्यवाद. आता आपल्यासमोर येत आहे 4थी 3 मधील विद्यार्थी कुमार यज्ञेश अशोक बाबर. चला तर पाहूयात त्याचे संबळवादन.
आता एक गोड कामाचे प्रयोजन आपण नियमानुसार पूर्ण करूयात. ते गोड काम म्हणजेच आभार प्रदर्शन. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौभाग्यवती सोनावणेबाईंनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमंत्रित सन्माननीय पाहुणे, उपस्थित सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण यानंतर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक आहात. तत्पूर्वी ऋणनिर्देशनाचे छोटेसे परंतु महत्त्वाचे काम करण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती सुरेखा ठाणेकरबाईंना धन्यवाद देते. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी पूजा राजेश दोंदे हिने शारीरिक व मानसिक समस्या याविषयी पालकांना छान मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलचा वापर किती प्रमाणात करायचा याविषयी सांगितले. विद्यार्थ्यांना म्हणजे इतर मुलांबरोबर आपल्या मुलाची तुलना करू नये याविषयी थोडक्यात सांगितले. शाळेच्या आमंत्रणाचा खूप उत्साहाने स्वीकार केला. आपल्या कार्यात खूप व्यस्त असताना देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिली व आमच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मौलिक मार्गदर्शन केले त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्याप्रसारक मंडळाचे सभासद माननीय श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना 3 ध्येय काय असतात याबद्दल छान माहिती सांगितलेली आहे. तसंच कला, नृत्य, खेळ याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. सुंदर असं गाण्याने वातावरण निर्मिती केली. पालक व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्याप्रसारक मंडळाचे पदाधिकारी संचालक श्री दिलीप जोशी सर शाळेच्या कार्यक्रमाला सहकार्य करीत असतात. याही कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती पूर्वा खरेबाई तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे उपस्थित सदस्य या सर्वांचे आभार मानते. आम्हा सर्वांचे आधारस्तंभ शाळेच्या सर्व निवृत्त शिक्षिका दरवर्षी आमच्या विविध उपक्रमात सहभागी होतात. आम्हा सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करतात, प्रोत्साहन देतात त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. शाळेच्या सर्व उपक्रमात सक्रिय होणारे आमचे पालकवर्गही आजही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला शोभा आली त्याबद्दल संपूर्ण पालकवर्गाचे मनापासून आभार मानते. कोणताही कार्यक्रम सादर करताना वातावरण निर्मिती, सजावट याला महत्त्व असतेच. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातो. दरवर्षी आमच्या रंगमंचाची शोभा वाढविणारे श्रीयुत संजय राणे म्हणजेच आपल्या शाळेच्या शिक्षिका सौभाग्यवती विनोदिनी राणे यांचे यजमान हे मनापासून हे काम दरवर्षी मोठ्या उत्साहाने करतात. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. ईशस्तवन व स्वागतगीतासाठी तबल्याची साथ देणारा चिरंजीव योगेश दामले व हार्मोनियमची साथ देणारी कुमारी हर्षा दांडेकर यांचेही खूप खूप आभार. रंगमंच व्यवस्थेसाठी सहकार्य करणारे शिपाई, पूर्व प्राथमिक विभागाचे शिपाई, मंडळाचे शिपाई श्रीयुत सुरेश पवार या सर्वांचे मदतीबद्दल धन्यवाद. माध्यमिक विभागातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून अत्यंत उत्साहाने जबाबदारीने काम करतात त्यांचेही खूप खूप कौतुक. सर्वात महत्त्वाचे आमचे छोटे विद्यार्थी मित्र जे आत्तापर्यंत शांत बसले होते त्यांना शाबासकी. तसेच कार्यक्रम संपेपर्यंत शांत राहून सहकार्य करतील अशीही अपेक्षा करते.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने आनंदाने नृत्य करून सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या बालकलाकारांचे खूप खूप कौतुक व आभार. हा वार्षिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांचेही आभार व अनावधानाने कोणाचा उल्लेख करण्याचा राहिला असेल त्यांचेही आभार मानून मी आजच्या कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन संपवते. धन्यवाद. आभाराचे भार मोठे, सत्काराचे हार छोटे. आभाराचे भार मोठे, सत्काराचे हार छोटे. एकमेकांच्या हृदयात घर करू, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ. आपण सर्वजण ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत ते कार्यक्रम सादर करणार आहेत आपल्या शाळेचे इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी. कार्यक्रमाचे निवेदन हे आमचे इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी करणार आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे सौभाग्यवती मोहितेबाईंनी. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी व आमचे कौतुक करण्यासाठी सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती. तसेच कार्यक्रमाचा आस्वाद घेताना आम्हा चिमुकल्यांचा उत्साह आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात कराल हीच आशा. आजच्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाला मार्गदर्शन केले सौभाग्यवती राणेबाईंनी. धन्यवाद.